नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम. फॅशन बोले तो लिबर्टी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. असं म्हटलं जातं की क्लोथ्स मेक द मॅन, म्हणजे आपला पोशाख, आपला पेहराव, आपला कॉस्ट्युम आपल्या पर्सनॅलिटी बद्दल बरंच काही बोलून जातं. कधी कधी आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षक वाटू लागते, खूप अट्रॅक्टिव्ह वाटते त्याच्या कॉस्ट्युममुळे. कधी कधी एखाद्याचा हेवा वाटतो, कधी कधी एखाद्याचा दरारा वाटू लागतो, त्याची भीती वाटू लागते त्याच्या पोशाखामुळे. आता पहा ना, बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज येतात. लग्न समारंभ, डोहाळ जेवण, मुंज, हळद, आपल्याला ड्रेसअप करायला, नवनवीन लुक्स ट्राय करायला आणि हे प्रूव्ह करायला की आपण किती हटके आहोत, फॅशनेबल आहोत. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. नवीन स्टाईल्स, नवी ट्रेंड्स पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपल्या सर्वांचे लाडके फॅशन गुरु, म्हणजेच पुण्याच्या सुप्रसिद्ध लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे दिलीप कारंपुरीजी. तर स्वागत करूया कारंपुरी सर यांचं. या सर, वेलकम. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आमच्या शोवर. आणि सर्वप्रथम कशी दिसते मी सर? एकदम छान. तुम्ही मागच्या भागात आम्हाला ब्राह्मणी पद्धतीची साडी दाखवली होती. आज मी तसाच वेश परिधान केलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे. अरे वा. तर आता उत्सुकता लागली, आज कोणती साडी आहे? आज आपण पेशवाई साडी घेणार आहोत. पेशवाई साडी म्हणजे नक्की काय? पेशवाई साडीचा रुबाब काय वेगळाच असतो आणि ती अखंड साडीत तयार केली जाते. म्हणजे आपण आधी जी ब्राह्मणी साडीला तुकडे केले होते तसं नाही, ही 9 वार अखंड साडी लागणार आहे आणि कुठेही कापणार नाही आपण. अरे वा. हे लाइनिंग घेतलं आपण 2.25 मीटर. 2.25 मीटर अस्तर लागलं आणि आपण साडी ही 9 वार साडी घेतलेली आहे. गेल्या वेळी कापली त्याप्रमाणेच आपण गुडघ्यापर्यंतची सलवार कापणार आहोत. हे 15 इंच घेतलं आपण. येस. सगळ्यांना फ्री साईज आहे. आणि गुडघा उंची 22 अधिक 1 इंच घेतलं, 23 इंच घेतलं आपण. ही उंची झाली आपली. आणि इथेही आपण रुंदीला गेल्या वेळीप्रमाणे 15 इंचच घेणार आहोत. आणि इथे 2 इंच आत घेऊन ही रेग मारणार आहोत आणि इथे या जागेवरच आपण सेट घेराचा आकार देणार. आणि इथे फक्त इथून 2 इंच आत घेतलं आणि हे जोडून टाकलं, झालं. आपल्या असं कट करून घेणार आहोत आपण. पुन्हा एकदा झटपट सलवार रेडी आहे. सेम कृत्य होतं मला वाटतं ना? सेम. हे आता आपण कापणार आहोत. आणि ही 4 पदरी घडीवर आपण कापलेली आहे. बर. त्याच्या मागे काही कारण? हा, म्हणजे अखंड 2 पाय एका वेळी निघणार ना. आपण आतली सलवार कट करून घेतली गुडघ्यापर्यंत. ही आपण पूर्णपणे शिवून तयार करणार आहोत वेगवेगळी. आधी ह्याला हे जोडून घेणार. थोडक्यात ही सलवार आपण पूर्ण तयार करून घेणार आहोत. बर. अरे वा, रेडी. शॉर्ट सारखं दिसतंय ना? शॉर्ट सारखं दिसणार. ही आपली सलवार तयार झालेली आहे. आता साडी? ही पूर्ण 9 वार साडी आहे. कटिंगची काही गरज नाही. यात आपण कापणारच नाही त्याला. बर. नेहमीप्रमाणेच याला आपण 2.5 मीटर पदर घेणार आहोत. हे 50 1.25 मीटर झालं आणि आपण परत इथून 1.25 मीटर मोजणार, म्हणजे ही 2.5 मीटर घेणार आहोत आपण. बर. 2.5 मीटरवर मार्किंग करून घेतलं. ते मार्क करून टाक. ही पूर्ण 2.5 मीटर झालेली आहे. आता नेहमीप्रमाणेच हा पदर आपला हा खांद्यावर येणार आहे. तर ही बाजू नेहमी या बाजूची कमी घेणार आहोत आपण. म्हणजे थोडक्यात इथे 2 मीटर घेणार आहोत आणि इकडे 2.5 मीटर. म्हणून आपण इकडे 15 ते 20 इंचावर अंदाजाने मार्किंग केलं तरी चालेल, एवढी आपण कमी घेणार आहोत. आता ही तिरपी रेघ मारून घेणार आहोत आपण ह्याला. आणि या तिरप्या रेषेवर आपण प्लीट घेणार आहोत पदराच्या, जे शीट आकाराला जोडलं जाणार इथे. म्हणजे ह्याच्यातलाच पीस न कापता इथे जॉईन केलं. इथे आपण याप्रमाणे प्लीट घेणार आहोत. इथे प्लीट्स करून ते शिवल्या जातात. 15 इंच करणार आहोत इथे. या 2 मीटरच्या पुढे जशी आपण साडी घालतो त्याप्रमाणेच शीट घेराच्या मापाचं हे निम्म घेणार आहोत आपण इथे. हा पुढचा भाग संपूर्ण साडी गुंडाळतो त्याप्रमाणे गुंडाळी जाणार आहे. फक्त हे अंतर शीट घेराचा शीट घेर प्लस 6 इंच आलं पाहिजे. आणि ह्याच्या मध्यावरती आपण मिऱ्या घेणार. समजा थोडक्यात समजा 40 शीट घेर आहे कोणाचा. 40 च्या निम्मे किती होईल? 23, म्हणजे 20 होईल. 20 अधिक
प्लस हा 3 घेणार आहोत आपण. हा. 23 इथे एक मार्किंग करणार आहोत आपण. आणि या बाजूलाही टोकाला 23 इंचावर मार्किंग करणार. आपण पदर सोडून इकडे 23 घेतलेले आहे आणि या बाजूलाही शेवटचं अंतर 23 इंच मोजून घेणार आहे टोकाच. इकडे आपण 23 इंचावर मार्क करणार आहोत. आणि मग निर्या हा जे मधला भाग राहिलेला आहे 23 आणि 23 ही पूर्ण साडी याला आपण निऱ्या टाकून घेणार आहोत. आणि मग ते कुठे अटॅच होईल? हे नेहमी आपण साडी नेसतो त्याप्रमाणे याला निरा घेणार करून. हा आपला पदर आहे. येस. हा 2 मीटर इकडे घेतला होता, खाली 2.5 मीटर घेतला होता. इथून 23 इंच घेतलं होतं आपण. बरोबर. आणि इथे मध्यावर निऱ्या घेतल्यात म्हणजे हा भाग असा गुंडाळला जाईल इथे. अच्छा अच्छा. आता हा भाग पूर्ण आपण उलटा करणार आहोत. अच्छा. या पाहिल्या का आपण निऱ्या घेतलेल्या आहेत, सगळ्या मध्यभागी आलेल्या आहेत. हा आपल्याकडे पदर आहे हे 23 इंच. हो. आणि हे निऱ्या सोडून हे 23 इंच. हाफ अँड हाफ. तयार झालेली सलवार आपण मध्यावर ठेवणार. बरोबर. मगाशी आपण जी सलवार तयार केली होती ती याच्या ती मध्यावर आता जोडायची वेळ आली ना. मध्यावर ठेवणार म्हणजे याला आतमध्ये अटॅच्ड शॉर्ट्स असल्यासारखं हो. आहे. त्याप्रमाणे होणार आहे. कम्फर्टेबल आहे. आता पहा ही बाजू राहिलेली इकडची ही इकडे घेतलेली ह्याच्या अंगावर इथे बरं. सलवारच्या. ही बाजू ही आपली सलवार पूर्ण आहे. 2 बाजू आहेत याच्या. हो. आपण ह्याला जोडून घेणार आहे इथे. बर. इथे जोडून घेणार आहे. खरंच ही साडी तयार करणं खूपच सोपं आहे. हा कारण याच्यात कटिंग नाहीये. एखाद्या मध्ये इथे Measurements- प्लेट घेतली तरी चालेल. हो. थोड्या कॉन्सन्ट्रेशननी सुरुवातीला काम केलं तर अगदी सोपं आहे. बर. आता इथे ही बाजू आली लक्षात. शॉर्ट्सच्या एज पर्यंतच आपण अटॅच करतोय. इथे या सीट टोका शीट घेरापर्यंतच घेतलं फक्त. तिथपर्यंत. तिथपर्यंतच या इथपर्यंत आपण जोडलं आणि एकाच भागाला जोडलेलं. आता हा राहिलेला भाग घडी झाली इथे. हा. आता हे दुसरं टोक राहिलेलं आहे याचं. ही एका बाजूला जोडलीच आहे आपण. आता ही सलवार याला आतल्या बाजूला पुढच्या बाजूला जोडणार. हे टोक पुढे येणार आहे. किंवा थोडक्यात हे असं आपण इकडे पलटी करू. ही सलवार आहेच आहे. या पुढच्या बाजूला आपण जोडणार. ती मागची बाजू झाली आणि इथे जोडून टाकणार. तशीच ही पुढे जोडत जाणार आपण. बर. म्हणजे शॉर्ट सकट हो. अटॅच केलेलं. साडीचं एक टोक आपण ह्याला जोडून टाकलं. जो पदर दुसरा टोक म्हणजे पदर राहिलेला आपला. आणि इथे एखादी मोठी प्लेट घेतली तरी चालू शकते. हे बघा ही परत आपण सलवार जागेवर आणली. फक्त हा मधला शीट आकार आपण जोडून घेतला. पाहिलं इकडं साडीचा भाग तयार झाला. एक पाय तयार झाल्यासारखाच वाटतं. खूप ग्रँड आणि गॉर्जियस अशी साडी वाटते ही. आणि मला वाटतं की ऑलमोस्ट 30-40% कम्प्लीट झालेली आहे ना. शॉर्ट्स रेडी आहेत. आता पुढे काय? ही पुढची बाजू आपण जोडलेली आहे. ही मागची बाजू हा पूर्ण राऊंड घेर आपण जोडलेला आहे. आणि हा जो काट आहे याची उंची आपण मोजून घेणार. काटाची उंची जी साडीची उंची असेल 40 जे काय उंची असेल 38, 39, 40 इथे आपण एक मार्क केलेला आहे. अरे वा. उंची मोजून सराने तिकडे मार्क केलेला आहे. आणि पुढचं काम आता बाकी आहे. पुण्याची लग्नघाई म्हणजे थाटाची पेशवाई. हा पेशवाई स्पेशल भाग असाच चालू राहणार आहे. पण प्लीज टीव्ही स्क्रीन सोडून कुठेही जाऊ नका. भेटूया लवकरच छोट्याशा विश्रांतीनंतर. हा पदराचा भाग आहे इकडे पुढे राहिलेला. हा आपण याला हा अर्धा भाग जो राहिलेला आहे त्याला आपण ओव्हरलॅप करणार आहे. याला कव्हर करायचं का? हे जे मार्किंग आहे आपलं हे आणि हे आपलं मॅच होणार. फॅशन बोले तो लिबर्टी मध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. मग आता पुढे काय करणार आहोत आपण? हे आपण हा उजवा पाय तयार झालाच आहे आपला. आपण एक उंची मोजून घेतलेली आहे. हो. आणि मार्किंग करून घेतलं. मार्किंग करून घेतलं. हा भाग आधी साडीचा एक भाग आपण ह्याला जोडून घेतलेला आहे. आता हा पदराचा भाग आहे इकडे पुढे राहिलेला. हा आपण ह्याला हा अर्धा भाग जो राहिलेला आहे त्याला आपण ओव्हरलॅप करणार आहे. याला कव्हर करायचं का? हे जे मार्किंग आहे आपलं
अच्छा. हे आणि हे आपलं मॅच होणार. हा भाग इथे जोडून टाकणार आपण. हा भाग इथे जोडणार आहे. हा फ्रंट आहे, हा बॅक आहे. आणि हे आपण 2 मीटर इथे घेतलं आणि इकडे 2.5 मीटर घेतलेले. ह्या तिरप्या रेषेला शीट घेरावरती आपण सगळ्या प्लेट्स टाकून घेणार आहोत. आता ह्याचं एक टोक जे आहे शेवटचं मार्किंग केलेलं. आता हे तिरपा 2.5 मीटरचा जो भाग आहे इथे आपण ह्याला टाचणी लावून घेणार आहोत. इथे शिवूनच घ्यायचं आपल्याला. आता हा मधला भाग काय करणार आहे, ह्याला सगळ्या प्लेट्स टाकणार आहोत आपण. शीट घेरावरती आपण ह्याला प्लेट्स टाकून घेणार आहोत. हे आपली उंची 15 इंच होती, पण ह्याची लांबी 44 आहे. अजूनही वाढली तिरप्या रेघेमुळे. ह्याला आपण सगळ्या टाचण्या लावून घेणार आहोत. आता तयार. आपण एक शीट घेराला पदराचा भाग जोडून टाकलेला आहे. मागच्या साडीमध्ये तुम्ही जसा काठ सेपरेट केला होता याच्यात तोही अटॅच्ड नाही, याला काही कुठे कटिंगच केलेलं नाही आपण. ही अखंड साडी कुठेच कापलं नाही. आणि हे 15 इंचावर आपण शेवटचं टोक जोडलंय. हे राहिलेल्या सगळ्यामध्ये प्लेट घेणार आहोत. या आता इथे टाचण्या लावल्यात आपण. व्यवस्थित मापामध्ये व्यवस्थित चुन्या टाकून घेणार. हा पदर हा मध्यभागी जोडलेला आहे. हा ही वरची बाजू नेफ्याची. हा डावा पाय, हा उजवा. आता हा जो भाग आहे वरचा हे आपण पूर्ण गोलाकारात शिवून घेणार आहे पदरापर्यंत. ही जी बाजू आहे, हा जो काठ आहे पुढचा, हे पुढच्या निऱ्या आलेल्या आहेत आपल्या. ही सगळी बाजू गोल आकारात आपण टीप मारून घेणार आहोत कमरेला. ही पूर्ण आपण गोल बाजू जोडून घेतलेली आहे. याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायला लागणार. वाव, खूप सुंदर. पाहिलं, साडीचा आकार तयार झालेला आहे आपला हा. आता आपण ही साडी पूर्ण या बाजूला घेणार, फ्रंट साईडला. ही बॅक साईड तयार झाली आपली. आता पूर्ण बॅक साईड झालेली आहे आपली. हा, हे आता आपण फ्रंटला घेणार आहोत. हे बघा, ही वरची बाजू झालेली. हे पुढच्या निऱ्या झालेल्या आहेत आपल्या. या बाजूला मार्किंग केलेले. हा जो काठ होता आत गेलेला आहे. ही आपली उंची, मागणं आपण उंची मोजली होती याला. हे इथे घेणार. ह्या निऱ्या सुट्ट्या करणार आपण. ही पुढची बाजू आहे. इथून साडी उंची परत मोजणार आहे आपण. जेवढी साडी उंची असेल, मागे पण आपण उंची मोजली, पुढे पण आपण उंची मोजतोय. साडीची 40 उंची असेल तर परत 40 घेतलेले आपण. हे अजून याच्या पुढे 5-6 इंच घेणार आहोत आपण पुढे. हे आपण पुढचा ओचा तयार करणार आहोत त्याला. पुढचा आपण ओचा तयार करणार आहोत त्याला. इथे व्यवस्थित आपल्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. 2-2, 3-3 इंच झाल्या तरी चालणार आहेत. ही घडी व्यवस्थित मारून घेणार आपण. इथे एक टाचणी लावणार आपण इथे. हा तयार झालेला भाग आपण या बाजूला डाव्या साईडला जोडणार. आता हा फरक कळाला जोडल्यानंतर. आता फॉल इथे खूप. हो, आता फॉल कसा हो, आलाय हो. हे आपण इथे जोडून टाकणार. खूप सुंदर असा फॉल आलेला इकडे. आणि खरंच हा पोर्शन असा फुलल्यासारखा खूप सुंदर वाटतो. इथे याला स्टिच करून घेणार आहोत आपण. बर. जे आपण टाचण्या लावतोय आपण पूर्ण शिवूनच घेणार. पुढचा जो काठ राहिलेला आहे हे आपण साधारण 1 मीटर घेणार आहे पुढे. हा मागे शीट आकाराला वळणार आहे मागच्या बाजूला. अच्छा. हा, या निऱ्याचा पुढचा भाग आपण सोडून देणार आहे. 1 मीटर जवळजवळ 20 इंच झालं. परत हे 20 इंच झालं. हा भाग पूर्ण शीट आकाराला टर्न होणार आहे. आणि जिथे हे आलेलं आहे हे 40 इंच. इथे घडी करून घेणार आपण. 40 इंच हे स्टँडर्ड मेजरमेंट आहे. आपलं हे मधलं अंतर 15 इंच होतं. ओके. 30, त्यापेक्षा थोडं जास्त राहिलेलं. कम्फर्ट साठी एक्स्ट्रा. कम्फर्ट साठी एक्स्ट्रा. इथे आपण 2-3 निऱ्या टाकणार आहेत परत त्याला. ह्यालाही व्यवस्थित इस्त्री वगैरे मारून घ्यायची. एक टाचणी लावून घेतली. हा मागचा काष्टा तयार होईल. आता ही पुढची बाजू आहे आपली. हा काष्टा झालेला आहे. हे संपूर्ण भाग आपण
मागे घेणार आहोत आणि हा भाग काकटाचा पिनअप करायचा इकडे. इथे जोडणार आहोत. अच्छा, इथे जोडणार, काकटाचा भाग इथे जोडणार आहोत आपण, या पद्धतीने जोडणार आहोत. परंतु हा काकटा असा न जोडता पूर्ण आपल्याकडे पलटी मारून घ्यायचा. आपण आता खालून इकडे घेतले ना त्याला, अच्छा. त्यासाठी त्याला हे वळवणं परत आवश्यक आहे. इथे एक परत टाचणी लावून टाकू. एक पाय जो आहे तो खाली अडकला गेलेला आहे, अच्छा. तर हा आपण बाहेर काढणार आहोत. ओ, हे काय, इथून आपण हात घालून त्याला बाहेर काढणार. हा जो भाग आहे ही बाजू आतमध्ये ओढून घेणार आहोत. बर, हे घेतलं. पेशवाई थाटाचा हा अदबशीर एपिसोड असाच चालू राहणार आहे, पण आता वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची. लवकरच भेटूया ह्या ब्रेक नंतर. हा आपला डावा पाय तयार झाला, इकडे उजवा पाय तयार झालेला आहे. सर, आता दुसरा पाय पण तयार झालेला आहे, तो हो. आपण बाहेर काढलेला आहे. आता हे कम्प्लीट झाल्यावर कसा लुक येणार आहे ते आम्हाला एकदा दाखवता का जरा? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या स्टायलिश शो मध्ये, ज्याचं नाव आहे फॅशन बोले तो लिबर्टी. तर पाहूया सर, पेशवाई साडी कितपत तयार झाली आहे, काय काय बाकी आहे आता? हे आपलं पुढच्या निऱ्या घेतलेल्या आहेत. हा ओचा झालेला आहे. मागे आपण हा काकटा जोडलाय दाखवल्याप्रमाणे. हा पाय, डावा पाय अडकलेला आहे. फक्त आपण साडीचा भाग आपण इकडे बाहेर काढणार आहोत. हल्ली यूथला सगळं फास्ट फॉरवर्ड, लवकर लवकर हवंय म्हटल्यानंतर थोडंसं काम करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, पण रिझल्ट उत्तमच असेल याची गॅरंटी सर देत आहेत. हा आपला डावा पाय तयार झाला, इकडे उजवा पाय तयार झालेला आहे. हे बघा, याप्रमाणे येणार आहे. पुढे निऱ्या येणार आहेत. हा ओचा झालेला आहे. हा आपला डावा पाय बाहेर आलेला, हा उजवा पाय, आणि हा जो पदर आहे आपण त्याला आता पिना लावून घेतलेला आहेत आपण. आणि हा पूर्णपणे पुढचा भाग झालेला आहे. आता आपण मागे बघू आता ह्याचा काकटा कसा झाला. अरे वा, खूपच छान. हे आपण जे जोडलेलं होतं मागचा काकटा, तो ह्याप्रमाणे जोडला गेला. हा मागचा काकटा झाला. ऍक्च्युली ही साडी घातल्यावरच याचा मजा वेगळी येणार आहे, प्रश्नच नाही. पण तरी सर, रेडी टू स्टिच ही जी संकल्पना आहे ती तुमची आहे, हो. आणि तुम्ही अनेक पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत जी खूप पॉप्युलर आहेत. तर मला सांगा, मागच्या भागात आपण ब्राह्मणी साडी पाहिली, आज पेशवाई साडी पाहिली. आता पुस्तकात आम्हाला, व्ह्युअर्सना, मला अजून काय वेगळं पाहायला मिळेल, शिकायला मिळेल? पुस्तकात बऱ्याच साड्यांचा एकत्र केलेले आहे. त्यात भरपूर माहिती आहे आणि ती केव्हाही कधी उघडून तुम्हाला वाचून उपयोग करता येईल. आणि मी असं ऐकलंय की साड्यांच्या डिझाईन्सवर तुमचं स्पेशल एक नवीन पुस्तक हो. येणार आहे, ते कधी येणार आहे? लवकरच येत आहे. लवकरच येते. हो. चालेल, मग आम्ही त्याचा पण खूप खूप फायदा उचलून नवीन स्टाईल्स, नवीन डिझाईन शिकणार आहोत. आणि आता वळूया पुढच्या स्टेपकडे. ओके. आता इथे जो राहिलेला भाग आहे आपल्या सलवारचा, तो इथे ह्या काटाला जोडून घेतलेला आहे आपण. इथे एवढा भाग, अच्छा, ती आतली सलवार, त्याचप्रमाणे या भागाला पण आपण जोडून घेतलेले इकडे. बर. ही सलवार आतली बाहेर येणारच नाही. आणि हा उजवा पाय झाला, हा डावा पाय झालेला आहे, हा काष्टा झालेला आहे, आणि हा जो पदर आपला आलेला आहे हा पदर सुट्टा राहिला. मागचा पदर हा जोडला गेला आपण. आता ब्राह्मणी साडी सारखंच याचा हा जो पाय उघडा राहणार आहे, त्यातल्या एका नेरेला पकडून आपण ह्याला टीप मारून घेणार आहे. अच्छा, पण ते नेमकं कसं कळणार, कुठल्या पॉइंटला कुठल्या निर्या पकडून त्याला? जर तुम्हाला काय अवघड वाटत असेल तर ज्यांची साडी आहे त्यांना, किंवा आपण स्वतः अंगावर घालून घ्यायची, बघायची ती, आणि त्याला टाचण्या लावून घ्यायचा आणि तेवढा भाग टीप मारून टाकायचा. त्याचप्रमाणे या पायाला पण आपण टिपा मारणार आहोत. आतला काठ आणि या निऱ्या आलेल्या आहेत, ही निऱ्या आणि हे पकडून आपण एक टीप मारणार आहोत. दोन्ही पायाला ऑलमोस्ट इक्वल मेजरमेंट खाली बंद राहणार आहे. त्याप्रमाणे ही साडी तयार होईल. आता राहिलेला भाग आपण वरती नेफा
जो ब्राह्मणी साडीला लावलाय त्याचप्रमाणे ह्याला वर आतल्या बाजूला नेफा लावणार आहे, म्हणजे ही साडी आपली पूर्णपणे तयार होणार. वाव, खूप ठीक आहे? सुंदर. मग आपण आता प्रत्यक्ष पाहूया मॉडेलवर. चला पाहूया. आमचे एपिसोड्स आपल्याला कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे liberty@fashioncuttings.com. आमचा वेब ॲड्रेस आहे www.fashioncuttings.com आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9850 150 430. तर पुन्हा भेटूया लावणी स्पेशल भागात, पण पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोवर कीप स्माइलिंग, स्टे ट्रेंडी, कारण फॅशन बोले तो लिबर्टी.